सर्वांचं स्वागत करते। तर सकाळपासून जसं रुटीन सुरू होतं ना तसंच सर्व झालेलं आहे। नाश्ता वगैरे आता ना लंचची सुरुवात करायची आहे म्हणजे बनवायला। आणि सध्याच्या सिच्युएशनमुळे अजूनही वर्क फ्रॉम होम आहे, त्यामुळे बंदार घरातून काम करतात। आणि आधीचा स्प्रिंग ब्रेक 23 ला संपणार होता, तो एक्सटेंड झालेला आहे 30 मार्च पर्यंत। लास्ट ब्लॉग मध्ये मी तुमच्यासोबत इथली सध्याची सिच्युएशन की आम्ही कसे सेफ आहोत हे शेअर केलं, पण इन डिटेल खूप जास्त काही सांगितलं नाही, कारण की सध्या इथे बरेचसे रिस्ट्रिक्शन्स आहेत। कारण बरेचसे फेक व्हिडिओ स्प्रेड होतात जे ॲक्च्युअली तसं नाही आहे, ते सगळं लोकांना वाटतंय। त्यामुळे रिस्ट्रिक्शन्स असल्यामुळे मी खूप जास्त शेअर केलं नाही। पण ज्यावेळी आम्हाला कळलं की आता हे सुरुवात होते, ही सिच्युएशन आता येते, त्यावेळी आमचा एक्सपिरियन्स काय मी सांगते। तर नॉर्मल मला असं वाटतं काहीतरी वीकेंड वगैरेच असेल, सडनली आहे ना एक 2-3 आवाज आले। आणि मग त्यानंतर मंदारांनी मला विचारलं की तुला आवाज आले का कसले तरी। आणि सकाळीच आम्ही न्यूजमध्ये ना पाहिलं होतं मोबाईलवरती, तर लगेच सगळे न्यूज येतातच हायलाईट्स की सुरू होतात युद्ध म्हणून असं। तर थोडंसं मंदारांनी बोलून सुद्धा दाखवलं होतं की मे बी आपल्याला थोडंसं हे होऊ शकतं, त्रास होऊ शकतो जर असं काही झालं तर। आणि तितक्यातच आहेत ना एक 3-4 असे आवाज आले। आणि कसले आवाज आले म्हणून मग आम्ही बाल्कनीत जाऊन पाहिलं, वरती पाहिलं। फटाका फुटल्यावरती कसं असं आपल्याला स्मोक दिसतो, तसं आकाशामध्ये 3 दिसले आम्हाला। आणि मग त्यानंतर आम्हाला समजलं की पुढे काहीतरी होऊ शकतं। मग त्यावेळी आहे ना पटापट आम्ही फ्रेंड सर्कलमध्ये वगैरे थोडे मेसेजेस सेंड केले की असं असं आहे, कोणी बाहेर असेल तर घरी या वगैरे, कारण सुरुवात झाली होती। आणि मग लगेचच आम्ही प्रिकॉशन म्हणून काय केलं, तर आम्ही एक बॅग आहे ना ज्याच्यामध्ये आपले इसेन्शियल आयटम असतात। तर आपण जेव्हा बाहेर राहतो तर सगळ्यात पहिला तो असतो म्हणजे आपला पासपोर्ट, काही आपले जे ओरिजिनल डॉक्युमेंट्स, काही जे आपली कॅश वगैरे व्हॉटएव्हर जे आपले इसेन्शियल असतात ना, त्या मी एका बॅगमध्ये भरून ठेवलं। जर काय इमर्जन्सी आली ना तर लगेचच आपल्याला बॅग उचलून बाहेर जाता येईल यासाठी। आणि ज्यावेळी असं आपल्याला डोळ्यासमोर दिसतंय वरती येत आहेत, पण त्या सगळ्या इंटरसेप्ट केल्या जात आहेत, तर भीती कोणाला नाही वाटत, प्रत्येकाला भीती वाटते। पण ते इंटरसेप्ट प्रत्येक एक येणारी इंटरसेप्ट जेव्हा होत होती ना, त्यावेळी जी मनातली भीती होती ना ती कमी कमी होत होती दिवसेंदिवस। तेव्हा दिवसातनं कसं होत होतं माहिती आहे, तर साधारणतः दिवसातनं सकाळी, रात्री आणि मध्यरात्री असं सतत चालू होतं रुटीन। आणि आता ते कमी कमी होत गेलेलं आहे, हार्डली दिवसातून 1-2 ऐकायला येतात फक्त। आणि त्यामुळे ना, आणि मग जसे जसे फॅमिली आणि रिलेटिव्हचे मेसेज येत गेले, तर मग त्यांना मी तेच सांगत होतो की तुम्हाला वाटतं तितकं नाही आहे, जे आम्हाला डोळ्यांनी दिसतंय पण ते सगळं इंटरसेप्ट होतंय। त्याच्यामुळे ना आमची जी भीती आहे ना ती थोडी कमी झाली। जसं आपलं रेग्युलर लाईफ चालू असतं ना तसं सगळं शॉप आणि सगळं चालू आहे। फक्त लोकांचं ना गरजेपेक्षा जास्त जे इतर वेळी होतं ते बाहेर जाणं थोडं कमी झालेलं आहे। आणि आम्ही तेच जास्त फॉलो करत होतो। जेव्हा ते गरज आहे, इसेन्शियल ग्रोसरी शॉपिंग वगैरे असं सगळं आहे ते करतोच आहे। कुठेही काही फरक पडला नाही आमच्या रेग्युलर, किंवा लोकांनी खूप गर्दी केली आहे शॉप्समध्ये, सुपर मार्केटमध्ये सगळं स्टोअर करून ठेवायला, असा काहीही प्रकार झाला नाही। यासाठी आहे ना इथल्या गव्हर्नमेंटला खूप प्रेस करावं असं वाटतं, कारण ज्यावेळी आहे ना असं सगळं चालू असतं तेव्हा राहणाऱ्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं, पण तसं काही एक झालं नाही। आम्ही खूप सेफ होतो। जे पण टुरिस्ट म्हणून आले होते ते पुन्हा आपल्या होम कंट्रीला पोहोचेपर्यंत त्यांची सुद्धा खूप चांगली काळजी घेतली गेली। आपण व्हिडिओज थ्रू, न्यूज थ्रू बघितलं सर्वांनी। चेंजेस काय काय झाले या दरम्यान, म्हणजे काय झालंय तर मी तुम्हाला सांगितलंच की वर्क फ्रॉम होम काही जणांना ऑप्शन दिलेला आहे, काही जणांना कंपल्सरी घरातूनच काम करायचं आहे, काही ऑफिसेसने, काही ऑफिसेसला दोन्ही ऑप्शन दिले, तुम्ही येऊ सुद्धा शकता, घरातून सुद्धा काम करू शकता। स्कूल्स ज्या होत्या त्याचा तर स्प्रिंग ब्रेक थोडासा प्रीपोन केला, ते तर मी सांगितलंच। त्याचबरोबर जे अलर्ट यायचे ना त्याचं काय व्हायचं, मेसेज यायचे जर कुठलेही आता होणार आहे तर त्याचा मेसेज येतो, आपल्याला रिसीव्ह होतो की सगळ्यांनी एका सेफ प्लेसवरती जा, शेल्टर, अंडर शेल्टर उभे राहा वगैरे असं। तो जेव्हा मेसेज यायचा ना सुरुवातीला म्हणजे दिवसा, रात्री, मध्यरात्री, त्यावेळी थोडी जास्त भीती वाटायची त्याच्या रिंगटोनमुळे। पण आता मग त्यामध्ये चेंजेस काय केलं, तर रात्रीचे जे काही ते अलर्ट मेसेज येतात ना त्याची रिंगटोन बंद केली, आणि दिवसा जे येतात ना त्याची फक्त रिंगटोन आहे। आणि इंटरसेप्ट झाल्यानंतर पुन्हा की आता तुम्ही रेग्युलर तुमच्या कामाला रुटीनला स्टार्ट करू शकता, त्याचा सुद्धा मेसेज येतो। तर हे एक चेंज झालेलं आहे। आणि मग तुम्ही विचाराल की महागाई किंवा शॉर्टेज वस्तूंचं, ग्रोसरीचं झालेलं आहे का, तर तसं काहीही झालं नाहीये। रेट्स वाढलेले आहेत पण ते भाज्यांचे वाढलेले आहेत, बाकी इतर कोणत्याही गोष्टींचे नाहीत। रेग्युलर जसं आहे तसंच आहे। भाज्यांचे थोडेसे दर वाढलेले आहेत, इतकं तर होणारच ज्यावेळी अशा सगळ्या गोष्टी होत असतात। आणि आता बरंचसं प्रमाण कमी झालेलं आहे सगळं, त्यामुळे आणखी सेफ वाटतंय। दुसरी गोष्ट चालू आहे पण आमच्या इथे जे दिसत होतं ते नाही, थोडंसं बरंच अंतरावरती सर्व चालू आहे, जे काही चालू असेल ते। बरेचसे जण इथून त्या भीतीमुळे भारतातही गेले, काही जण इथेच आहेत।
प्रत्येकाचा एक पॉईंट ऑफ व्ह्यू असतो. कोणाला जास्त भीती वाटते तर ते लगेचच आपल्या होम कंट्रीला गेलेले आहेत. तशाही मुलांना सुट्ट्या चालू आहेत, वर्क फ्रॉम होमचा ऑप्शन दिलेला आहे. म्हणून सध्याच्या सेफ सिच्युएशनमध्ये आमचं असं काहीही विचार नाही आहे जाण्याचा वगैरे. आम्ही इथे व्यवस्थित आहोत, कारण काहीच आपल्या रेग्युलर लाईफमध्ये काहीच फरक पडला नाही आहे, तर उगाच कशाला भीती बाळगायची. आणि दुसरी गोष्ट मला काय वाटतं माहिती आहे, भले आपला भारत देश आहे, म्हणजे आपली होम कंट्री असली, पण तरी सुद्धा आहे ना, कुठल्याही सिच्युएशनमध्ये इथून बाहेर जाताना, म्हणजे इथून सोडून जाताना सुद्धा तितकंच दुःख होतं. हे सुद्धा आमचं घर आहे, इथे आम्ही प्रत्येक गोष्ट घेतलेली आहे. जेव्हा कुठल्याही वाईट सिच्युएशनमध्ये आपलं घर सोडून जाताना आपल्याला कसं वाटेल, जर आम्ही भारतात राहत असतो आणि ही वेळ आली असती तर आपण थोडी आपल्या देशातून बाहेर कुठे जाऊ आपलं घर सोडून. तसंच आहे ना, आज एक ऑप्शन आहे म्हणून आपण तो विचार करतो, पण कितीही झालं ना तरी हे घर आमचं आहे, या घरात प्रत्येक गोष्ट आमची आहे. ती सोडून जाताना कुठल्याही सिच्युएशनमध्ये आम्हाला काळजी वाटणारच आहे. आणि दुसरी गोष्ट ना, इथलं गव्हर्नमेंट खूप जास्त काळजी घेतं लोकांची, खूप जास्त. आणि तुम्हाला माहितीच आहे UAE ही किती सेफ आहे. इतर वेळी तर आपल्याला इतर सगळ्या गोष्टींसाठी सेफ आहे माहीतच आहे, पण अशा सिच्युएशन मध्ये सुद्धा दाखवून दिलं की इथे राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा तितकीच सेफ आहे. आणि जे टुरिस्ट म्हणून आले होते ना, त्यांना पुन्हा आपल्या होम कंट्रीला जाईपर्यंत सेफ फील करून देण्याची ताकद सुद्धा ह्या कंट्रीमध्ये आहे. त्या बाबतीत खूप प्राऊड फील होतं की अशा ठिकाणी आम्ही राहतोय जिथली गव्हर्नमेंट इतकी जास्त चांगली आहे. आणि चला आता मी यांना पुढच्या कामाला वळते. तर मला ना बऱ्याच महिन्यांपूर्वी ही सुद्धा रिक्वेस्ट आली होती की मेथीचे थेपले तू कशी करते ते शेअर कर. तर आजच्या लंचमध्ये ना मी चपात्यांऐवजी आहे ना मेथीचे थेपले बनवते. आणि इतर सर्व तर आहेच बनवलेलं, मुगाची भाजी, भात, वरण वगैरे सगळं केलेलं आहे मी. तर म्हटलं आज मेथीचे थेपले करता करता ते तुमच्यासोबत शेअर सुद्धा करते. आणि आर्विक नाही आता इथे बुक करून ठेवून गेलेला आहे, तर इथे मी त्याला असे खूप सारे बुक्स घेते ज्याच्यात ऑब्जेक्टिव्ह असतात, सिलेक्ट करायचे असतात. आणि आता त्याला खूप छान रीड करता येतो. स्टोरी बुक्स खूप मस्त. तो फक्त 5.5 वर्षाचा आहे, पण तो खूप मस्त स्टोरी बुक्स रीड करतो. त्याचं हँडरायटिंग खूप छान आहे. आणि त्या असं घरी बसून बसून आहे ना, तो त्याची हँडरायटिंग तुम्ही बघू शकता. त्याने मला सांगून गेलंय, मम्मा माझी ही बुक कंप्लीट झाली आहे, तर तू ब्लॉगमध्ये दाखव. तर त्याने पूर्ण असं करून तो एक बुक्स आहेत ना, मी त्याच्यासाठी आहेत ना असे म्हणजे 5 ऑप्शन्स असतात, त्यातनं सिलेक्ट करायचे इन्स्ट्रक्शननुसार असे बरेचसे बुक्स घेतलेले आहेत. तो त्याचं आहे ना सॉल्व करत असतो, म्हणजे वरची इन्स्ट्रक्शन रीड करतो आणि त्यानंतर मग त्याला समजतं काय करायचं आहे, तसं तो करत असतो. तर आता मुलं घरी आहेत, तर असं बऱ्याचदा होतं की आईवडिलांना त्रास देतात, घरातून ऑफिसचं काम चालू आहे, घरचं काम चालू आहे, पण आर्विक तसं काही करत नाही. तो त्याचं करत असतो. मग तो त्याचं कलरिंग करत असतो. जर तुझं कलरिंग आणि दाखव, तर तुम्हाला सगळ्या बुक्स आणून दाखवतोय. आणि कालच म्हणतात त्याच्या स्कूलमध्ये सुद्धा जाऊन आले. आता एप्रिलपासून त्याचं नेक्स्ट इयर, म्हणजे आर्विक आता KG 2ला जाईल, तर त्याचं ॲडमिशन सुद्धा करून आले. त्याचे बुक्स घेऊन आले इथून मुसाफाला, जिथे त्याची स्कूल आहे. तर ते सुद्धा एक मोठं काम झालेलं आहे. तर या अशा बऱ्याचशा बुक्स आहेत, ब्रेन बुस्टर ॲक्टिव्हिटी वगैरे ज्या मी त्याला घेत असते. आणि ह्या ना सगळ्या तो आहे ना बसून सॉल्व करत असतो. दररोज आम्ही एक स्टोरी रीड करून घेतो त्याच्याकडनं. कसले स्पेलिंग्स, काही वर्ड्सच्या स्पेलिंग्स आम्ही त्याच्याकडनं रायटिंग करून घेत असतो. आणि एक ड्रॉइंगसुद्धा मी देते त्याला. तर मी ड्रॉ करून दिलं होतं, कारण त्याने बोर्ड बनवली होती. तर म्हटलं की चल मी तुला ड्रॉ करून देते, तू आहे ना कलर्स कर. तर त्याला मी जस्ट सांगते, छान आहे का, छान आहे का, छान आहे, जा. तर मी क्विक आहे ना मेथीच्या थेपल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते, कारण मला पटापट आवडायचं आहे. तर इथे ना आपल्या इथल्या मेथीच्या जुड्या फार मोठ्या मोठ्या असतात, तशा इथे मिळत नाहीत. पण नेहमी ज्या मेथीच्या जुड्या अगदी छोट्या छोट्या मिळतात त्यापेक्षा मोठ्या होत्या, त्यामुळे इथे मी 2 जुड्या घेतलेल्या आहेत. त्या सकाळी मी निवडून स्वच्छ 3 पाण्याने धुवून आहे ना नितळ ठेवल्या होत्या. तर यातलं पाणी नितळणं खूप गरजेचं आहे. अशा स्क्वीज करायच्या धुतल्यानंतर, म्हणजे एक्स्ट्राचं सगळं पाणी नितळून जाईल. आणि ती मी अशी स्ट्रेनरमध्ये ठेवली होती. तर इथे मी 2 मोठ्या आकाराचे मिरच्या घेतलेल्या आहेत. हे असे 4 ते 5 लसूण घेतलेले आहेत. आणि आल्याचे 2 तुकडे घेतलेले आहेत. आणि हे सर्व आहे ना मी मिक्सरला आता ग्राइंड करून घेणार आहे. तर त्यासाठी आहे ना मी एकदम बारीक चॉप करून टाकते. आणि मेथीचे थेपले आर्विकला खूप आवडतात, त्यामुळे मी खूप जास्त स्पायसी करणार नाही आहे. 2च मिरच्या घालते त्यामध्ये, कारण आम्हाला टेस्ट आवडते तिखट, पण आर्विकमुळे थोडंसं कमी स्पायसी करते. आणि हे मेथीचे थेपले मी आता एक साधारणतः आहे ना 15-16 तरी करून ठेवणार. 1-2 वेळा नाश्त्याला सुद्धा होतील आणि आता लंचमध्ये सुद्धा होतील. तर इथे आहे ना मी असं बारीक चॉप करून घेतलेलं आहे हे सर्व. शिवाय इथे मी हे 2 स्पून जिरं आहे ना ते यामध्ये घातलेलं आहे.
आणि हे सर्व आहे ना मी मिक्सर ग्राइंड करून घेतलेलं आहे. अगदी बारीक नाही, थोडंसं असं दरदरीत ग्राइंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर आता मी आहे ना मेथीच्या थेपल्यासाठी सगळं काय काय मटेरियल किती प्रमाणात यूज करते ते सांगते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपल्याला पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे. कारण मेथी ही पाण्याने ओली असते ना, ती आधी घातली ना तर त्यामध्ये सगळे मसाल्यांना चिटकून राहतील. त्यामुळे मेथी जी आहे ती बारीक चिरून आपल्याला शेवटी घालायची आहे. तर 2 जोडी मेथीसाठी आहे ना इथे मी 2 कप प्लस आणखी हाफ 2.5 कप एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तर 2.5 वाटी गव्हाच्या पिठासाठी इथे मी 3 स्पून बेसन यूज करते. आता अंदाजे मी सर्व स्पाइसेस घालते. त्यामध्ये मी घालते 2 स्पून हळद, थोडंसं जो नॉर्मल आपला घरगुती मसाला असतो तिखट तो घालते. थेपल्यांना थोडासा पिवळसर लालसर रंग असेल तर छान दिसतात. त्यामुळे आहे ना मी इथे 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर वापरलेली आहे. थोडासा गरम मसाला अगदी हलकासा टेस्टसाठी. इथे मीठ घालते. मिठाचं प्रमाण थेपल्याला बरोबर पाहिजे. इथे हा मी एवढा ओवा घेतलेला आहे. हा ना असा हातावरती चोळून यामध्ये घालते. यानंतर थोडेसे तीळ सुद्धा घालते. सोबत कसुरी मेथी घालतोय तरी सुद्धा ना थोडीशी कसुरी मेथी. तर इथे ना सर्व ड्राय इन्ग्रेडियंट्स घालून झालेले आहेत, जे मी हाताने अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर आपल्याला अंदाज येतो आणि पिठाला एक व्यवस्थित रंग आलेला असतो, म्हणजे आपण व्यवस्थित सगळं प्रमाणात घातलेलं आहे. तर जितके वाटी पीठ घेतलंय ना तितकं मी यामध्ये दही घालते. 3 स्पून एवढं दही घालते मी यामध्ये. जर मेथीचे थेपले आपण प्रवासामध्ये नेणार असू ना तर दहीचं प्रमाण कमी करायचं. तर इथे मी आता 3 ते 4 चमचे दही घेतलेलं आहे. आणि आपण हे जे सर्व ग्राइंड करून घेतलंय ना ते सुद्धा मी यामध्ये घालते. लसूण, आलं, मिरची, जिरं यामुळे ना खरंच खूप छान टेस्ट येते मेथीच्या थेपल्यांना. अगदी चहासोबत कशाही सोबत आपण खाऊ शकतो, दहीसोबत. तर इथे तुम्ही बघू शकताय मी आता दही तर मिक्स केलं आणि त्याच्यानंतर ग्राइंड केलेली पेस्ट सगळी मिक्स करून घेतल्यानंतर आहे ना हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते. आता मी यामध्ये आहे ना मेथी अगदी बारीक चिरून टाकते. आणि जेवढी शक्य आहे ना तेवढी मेथी अगदी बारीक चिरा. त्यामुळे ना थेपले अगदी मस्त होतात. आणि निवडताना फार जास्त मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत, अगदी पुढचे छोटे छोटे कोवळे देठच घ्यायचे. तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक चिरली आहे मेथी आणि देठ फार नाही आहेत. तर मी अधूनमधून आहे ना मेथीचे थेपले भाजी तर करतेच मेथीची, पण मेथीचे थेपले करून ठेवते. आणि ना आरामात मी आधी सुद्धा सांगितलंय डब्यामध्ये भरून सिल्वर फॉइलमध्ये पॅक करून डब्यामध्ये भरून ठेवायची. त्यामुळे काय होतं माहिती आहे, जेव्हा जेव्हा पाहिजे ना मस्त ओव्हनला गरम केलं 1/2 मिनिट की ते नॉर्मल होऊन जातात. चहासोबत, दहीसोबत, कुठेही आपल्याला कशासोबतही कुठेही आपल्याला कॅरी करता येतात, कशासोबतही लगेच इन्स्टंट खाता येतात. तुम्ही बघू शकता मेथी अगदी आहे ना पाणी त्यातलं सगळं नितळलंय, त्याच्यामुळे एकदम सुटसुटीत झाली आहे. तर ती व्यवस्थित पिठामध्ये आता मिक्स करून घ्यायची. आणि मग त्यानंतर तुम्ही आधीच पाणी ओतलं किंवा आधीच ओली मेथी घातली तर पिठाच्या गुठळ्या होतील. बघू शकता किती बारीक चॉप केली आहे मी मेथी अगदी हाताने. आणि ती पूर्ण आहे ना यामध्ये मी घालते आता. आणि हे असं आहे ना अगदी व्यवस्थित मिक्स करून घेते हातानेच, म्हणजे मेथी आहे ना ती सगळीकडे पिठामध्ये समान पसरली जाईल. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता पाणी घालून मी मशीनला आहे ना पीठ मळून घेते. आणि मिक्सरमध्येच पाणी घेतलेलं आहे, म्हणजे आहे ना त्याच्यामध्ये आपण जे ग्राइंड केलं होतं त्याचंच पाणी यामध्ये जाईल. आणि थेपल्यासाठी आहे ना पीठ थोडंसं घट्टसर मळायचं, म्हणजे थेपले व्यवस्थित लाटता येतात. आणि इथे पीठ अगदी व्यवस्थित मळून झालेलं आहे, बघू शकताय कन्सिस्टन्सी. इथे पीठ थोडा वेळ झाकून ठेवते बाजूला 1-10 मिनटं. तेपर्यंत इतर तयारी करून घेते. तेपर्यंत थेपल्याला लावण्यासाठी ना मी नेहमी आहे ना तूप आणि तेल थोडंसं मिक्स करते, कारण तूप लावल्याने आहे ना थेपले खरंच खूप मस्त होतात. इथे आहे ना मी घट्ट तूप आहे, 2 मोठे चमचे घेतलेले आहे तूप. आणि यामध्येच आपलं ऑइल आहे ना ते मिक्स करते. ते तवा तापण्यासाठी ठेवते, म्हणजे तूप मेल्ट होईल आणि शिवाय एकत्र सुद्धा होईल. तर काही जण आहेत ना छोट्या साईजचे थेपले करतात, पण मी मोठ्या साईजचे करते. आता माझ्याकडे वेळ नाही आहे, मी लगेच करायला घेते. तर पीठ अगदी छान रात्रभर भिजलं ना की खूप मस्त होतात थेपले. आणि लगेचच लाटता येत आहेत मोठे तुम्ही बघू शकताय.
आणि पातळ लाटायचे थेपले. पहिलाच थेपला मी इथे लाटलेला आहे, पूर्ण पोलपाट भर मोठे मोठे करते मी. आणि तुम्ही बघू शकता मेथीचे जे तुकडे आहेत पानांचे ते असे लांब 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 असे कुठेतरी नाही दिसत आहे, तर संपूर्ण थेपलाभर सर्वत्र दिसतात पसरलेले. अगदी बारीक चॉप केलेली आहे आणि थेपल्याला रंगसुद्धा तितकाच मस्त आलेला आहे. म्हणजेच आपण घातलेले सर्व ड्राय मसाले, मेथी अगदी परफेक्ट प्रपोर्शनमध्ये घातलेला आहे. आणि पातळ लाटते मी थेपला, म्हणजे तो छान होतो. इथे तवासुद्धा तापलेला आहे आणि भाजताना तूप आहे ना थोडंसं भरभरून घालायचं, जेणेकरून आहे ना ते थेपल्यामध्ये मस्त मुरतं आणि थेपल्याची टेस्ट आहे ना खूप एनहान्स होते. बघू शकता टेक्स्चर. हा बघू शकता थेपला केवढा मोठा आहे. तिथे मस्त थेपले तयार झालेले आहेत. मी कसे मेथीचे थेपले बनवते ते आजच्या ब्लॉगमध्ये शेअर केलं. बऱ्याच मंथ आधी मला रिक्वेस्ट आली होती, म्हटलं की चला आज करते आहे ना तर शेअरसुद्धा करूया. आता लंच करायची वेळ झालेली, ऑलमोस्ट आता 1:30 वाजले आहे, तर फटाफट आता थेपले झालेले आहेत. यातले ना मी त्या लंचसाठी ठेवणार आणि बाकी मग सकाळी नाश्त्यासाठी मस्त सिल्वर फॉईलमध्ये पॅक करून एका डब्यात ठेवले की सकाळी मस्त चहासोबत खायला खूप आवडतं आम्हाला. आणि तूप आहे ना मस्त मुरलं ना की थेपल्याचं टेक्स्चर रंग एकदम चेंज होतं. पीठ आज मी लगेचच मळून केले ना, त्यामुळे कडा थोड्याशा आहे ना अनइवन येतात, पण पीठ छान मुरलेलं असेल ना की मस्त होतात आणखी थेपले. तुम्ही बघू शकता मोठे मोठे आणि मस्त केलेले आहेत. आता पुष्पा आलेली आहे, क्लिनिंग करते ती. बाहेर मुलंसुद्धा खेळतात आर्विक वगैरे, तर मग त्यांनासुद्धा खायला दिले, तर मुलं खेळता खेळता मस्त खातात सुद्धा. तर असा होता आजचा ब्लॉग. आजच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा इन डिटेल इथला आमचा एक्सपिरियन्स सध्याच्या सिच्युएशनमधला तो शेअर केला आणि मेथीच्या थेपल्याची रेसिपी. तर कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या.